सोमवारी इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। निवडणूक निर्णय अधिकारी तथा रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी त्यांचा अर्ज स्वीकारला। यावेळी आमदार भास्कर जाधव, शेकापा आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे प्रवीण ठाकूर आणि अनिल तटकरे उपस्थित होते। अनंत गीते यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाले होते। इंडिया आघाडीचे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर गीतेंसह अन्य मान्यवरांनी शिवाजी महाराजांना अभिवादन केलं। यानंतर अलिबागचे ग्रामदैवत काळंबी देवीचे दर्शन घेतलं। शिवसेना शाखेत आल्यानंतर उमेदवार अनंत गीते यांच्यासह फक्त 5 जण उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले। याशिवाय दिलीप जगन्नाथ मयेकर आणि शेकापचे आमदार जयदास पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाग्यलक्ष्मी सभागृहात जमलेल्या कार्यकर्त्यांना इंडिया आघाडीच्या नेत्यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी देशात लोकशाही टिकवण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना विजयी करण्याचा संकल्प करण्यात आला। यावेळी भास्कर जाधव, आमदार जयंत पाटील यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं। रायगड लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास 12 एप्रिलपासून सुरुवात झाली। पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता। सोमवारी 15 एप्रिलला 5 उमेदवारी अर्ज दाखल झाले। यात माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या अर्जाचा समावेश होता। दरम्यान लोकसभा, विधानसभा निवडणुकीत प्रमुख पक्षांच्या उमेदवारांच्या नावाशी साधर्म्य असलेली माणसं उभी करण्याची चाल यावेळीही विरोधकांनी खेळली आहे। शिवसेना नेते अनंत गीते यांचा उमेदवारी अर्ज दाखल होण्यापूर्वी अपक्ष अनंत पद्मा गीते आणि अनंत बाळोजी गीते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। विशेष म्हणजे हे दोन्ही उमेदवारांनी प्रत्यक्ष न येता सूचकांकरवी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत।